खाडीमधले हे 450 रुपये KG मध्ये आहे। एवढी साईज आहे यांची, सर्वांची सेम आहे की वेगळी आहे? काय काय किती मोठी, ही एवढी मोठी सुरमई 400 रुपये किलोपासून चालू होते। प्लेट हा पापलेट आहे 950 रुपयाला किलो आहे, 750 रुपये KG आहे किंवा 700-750 पर्यंत तुम्हाला। नमस्कार, तुमच्या सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आपण आलो आहे CST फिश मार्केटला। खूप टायमानंतर आलो आहे, म्हणजे गेल्या वर्षी आलेलो इकडे आणि गेल्या वर्षी सर्व आपण फिश मार्केटचे व्हिडिओ चालू केलेल्या आणि आता पुन्हा एकदा फिश मार्केटच्या व्हिडिओ अपडेटच्या चालू करतो आहे। आणि आता बघूया, सकाळच्या वाजले 6 वाजता आलो आहे परफेक्ट। इकडची लोकेशन हा बघा, CSTचा हे आहे रेल्वे स्टेशन आहे, तिथून 1 ते 2 मिनटावरतीच आहे। तर जाऊया आता तिकडे आणि आता काय रेट चालू आहेत किंवा काय भाव आहे ते तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये मी सांगतो आणि ब्लॉगमध्ये एंडिंगपर्यंत बनून राहा, पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटणार आहे। टायमिंग पण पुढे सांगतो मी आणि रेट कसा आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच। तर व्हिडिओला करूया सुरुवात। आता आलो फिश मार्केटमध्ये। मुंबईतील मी जोपर्यंत फिरलो ना तोपर्यंत, म्हणजे जेवढे फिरलो आहे तेवढा सर्वात मोठा फिश मार्केट आहे, कारण की खूप मोठा आहे, खूप व्हरायटी तुम्हाला इकडे बघायला भेटेल। गर्दी आता मी आलो 6 वाजलेत, खूप जास्त गर्दी आहे। पूरा टप ना, ही बोंबील आहे 3,500ला पूर्ण टप। आणि बारके पापलेट कसे? 300 रुपये किलो, 300 हे 300 रुपये किलो आहे, हे 3,500ला पूर्ण बकेट। आणि हे 300 रुपये किलो, 300 रुपये। आणि 1 किलोला पण तुम्हाला किती 150 रुपयाला भेटेल। आणि मोठेवाले टायगरवाले कशा झिंगा? 500 रुपये किलो, हे 500 रुपयाला किलो आहे। काय पाहिजे बोल ना। कैसा आहे बोंबील? 120 120 रुपये KG मध्ये आहे बोंबील, बघताय। हा आलू आहे 500 रुपये KG मध्ये आहे, मोठी साईज आहे एकदम बघा। हलवा 500 रुपये किलोला, 300 रुपयाला, 300 रुपये किलो। हे खेकडे आहेत 300 रुपये किलो, गाडीतले खेकडे आहेत। सर्व सेम रेट आहे, 350। हे 350 रुपये किलो, थोडे मोठे आहेत त्यापेक्षा। हे 350 रुपयाला आहे, 300 रुपयाला किलो आहे। हे थोडे छोटे साईज आहे ह्याची, आणि ह्याची साईज थोडी मोठी आहे, म्हणजे 350 रुपये KG आहे। हे आपले व्हाईट वाले झिंगा आहेत खाडीमधले, हे 450 रुपये KG मध्ये आहेत। एवढी साईज आहे यांची, सर्वांची सेम आहे की वेगवेगळी आहे? वेगवेगळे। हे कसे? 380, 70, 380 किंवा 70 मध्ये। यांची साईज थोडी छोटी आहे, 450, 420। हे 450, 420 मध्ये भेटणार तुम्हाला। याच्यापेक्षा थोडे मोठे इकडे आहेत। हे कसे आहेत? अच्छा, जी छोटी मोठी साईज मिक्सिंग आहे, ते तुम्हाला 400 ते 450च्या रेंज मध्ये भेटतील इकडे। हे टायगर प्रॉन्स आयटम, साईज बघायची, हा 750 रुपये KG आहे किंवा 700-750 पर्यंत तुम्हाला भेटणार आहे KG मध्ये। ही साईज बघा। आणि ही सुरमई आहे ना, ही 400 रुपये किलो आहे, ही 400 रुपये किलो आहे। सुरमई आहे बघा किती मोठी, ही एवढी मोठी सुरमई 400 रुपये किलो पासून चालू होते। आणि बांगडा कसा आहे? 150। बांगडा आहे 150 रुपये किलोला आहे। 150 रुपये किलो, 150। तुम्हारा नाम तो बताओ। आसिफ। आसिफ नाम है। हमारे प्लाट का नाम है HS हबीब। और है कुछ बांगड़ा और सुरमई है खाली? हाँ, अभी खत्म हो गया सब, खत्म हो गया सब। ठीक है ठीक है। तो आम है ना, कैसा रुपए KG? 450। 450 रुपये KG। और ये कितने किलो करेगा? इसका भाव जाते हैं, इसका क्या 1000 रुपये किलो है, आणि हा 1000 रुपये किलो आहे। खूप मोठा आहे वाम मासा, 1000 रुपयाला। 1000 रुपये KG पासून चालू होतोय, तो 750 रुपयापासून चालू होतो। पापलेट आहे इकडे, कसा आहे पापलेट? कसा आहे करा ना, 950। हे 950 रुपये KG आहे पापलेट। हा पापलेट आहे 950 रुपयाला किलो आहे। साईज बघताय पापलेटची, एका हाता एवढा आहे, तर 1 किलो मध्ये 1-2 पीस येणार, 2 ते 3 पीस येतील भारी भारी। 950 रुपये KG। हा मुशीचा टप आहे 4000 रुपयाला पूर्ण टप। आणि किलोवरती कशी आहे? 150 रुपये, आणि किलोला 150 रुपयाला मुशी आहे।
आणि पूर्ण टॅप घ्याल तर हा पूर्ण टॅप 4000 रुपयाला तुम्हाला भेटेल. भरलेला आहे पूर्ण मच्छी. हा पूर्ण 150 रुपये किलो आणि 4000ला पूर्ण टप. हे इकडे आहे ना साईडला, म्हणजे फिश मार्केटच्या साईडला, मनीष मार्केटच्या त्या गल्लीमध्ये आतमधून जी मच्छी घेतली जाते ना तिकडे सेपरेट होते सर्व. आणि जे टोप तर तुम्ही ओळखत असाल, हे इथे सेपरेट होणं ना, मग ते आपल्या इकडेच विकायला येतात ती लोक. जेवढा आहे प्रॉन्स, मांदेली वगैरे, सुरमई, छोटा बांगडा, हे सर्व सेपरेट करून मग एरियावाईज डिस्ट्रीब्यूट करणार. हे पूर्ण जो एवढा पट्टा आहे ना इकडे सगळीकडे अशी सेपरेट होते. तर नंतरला हे लोक आपल्याकडे वाटायला येणार. हे सर्व आतूनच घेतलेली मच्छी आहे, तिकडे सेपरेट करून मग डिवाईड करणार. त्यानंतरला मग आपल्याकडे सेल करायला येणार. इकडे होलसेल भावामध्ये घेतात आणि मग आपल्याकडे रिटेलमध्ये विकला जातो. आता थोडी गर्दी कमी झाली. सकाळी 4 वाजता मार्केट चालू होतो आणि तेव्हापासून नुसती गर्दी असते इकडे, कारण की 3:30 वाजल्यापासून क्राऊड येतो. जर तुम्हाला होलसेल रेटमध्ये घ्यायचं असेल तरच इकडे या, कारण की रिटेलमध्ये तर आपल्याकडे पण चांगल्या भावामध्ये भेटतो. आणि जास्त बल्क अमाऊंटमध्ये घ्यायची असेल मच्छी तर इकडे या. जसं तुम्ही बघता हे लोक होलसेल रेटमध्ये घेऊन नंतर इकडे सेपरेशन करतात. तसंच असतं इकडे सर्व. जर होलसेलमध्ये पाहिजे असेल किंवा जास्त माल पाहिजे असेल तर CST फिश मार्केटला या. खूप मोठा मार्केट आहे एकदम, म्हणजे ऑलमोस्ट, म्हणजे मी आता जेवढे फिरलो मच्छी मार्केटने गेल्या वर्षीपासून, तर मला हा तर खूप जास्तच मोठा मार्केट वाटतो. तर तुम्हाला पाहिजे असेल मच्छी इकडे तर. आणि भावचा बोललं तर भाव थोडा वर खाली होत असतो, त्याचा काय टेन्शन नाही. कॅमेरा बघून थोडा भाव जास्त सांगतात, कारण की जो मी रेट सांगतो त्या रेटमध्ये इकडे भेटेल असं नाही. दिवसेंदिवस असा चेंज होत असतो. आणि गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये मला थोडा महाग वाटला. बघूया आता, लेट सी. अजून बघतो, ट्राय करतो अजून एक्सप्लोर काय करायचं असेल ते. गर्दीमध्ये जेवढं शक्य झालं तेवढी व्हिडिओ काढली मी. बाकी जे पण काय असेल तुम्ही विचारा, मी सांगतो तुम्हाला. आणि अजून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला चॅनलवरती बघायला भेटेल. इन्फॉर्मेशन, ट्रॅव्हल ब्लॉग, मच्छी मार्केटचे सर्व डेली रुटीनचे. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि मिनी ब्लॉग आपले रोज येत राहणार आहेत आणि ते चालूच राहणार आहे आता. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत त्याला बाय बाय.